मी वैष्णवी. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आत्ता सकाळी 8 वाजता ब्लॉग सुरू केलेला आहे. तर चला बघूया दिवसभरामध्ये काय काय कॅप्चर होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. कमिंग सकाळ सकाळी आता मम्मीने माझ्यासाठी चहा करत आहे. सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात चहा असला की मस्त वाटतं ना. इथं मम्मी फुलं काढत आहे आणि देवपूजेची तयारी करत आहे. इकडं गुलाबी लाल कलरची फुले आणि इकडं गजऱ्याची ती पांढऱ्या कलरची फुले आहेत ती आहेत. आणि ह्या साईडला लाल प्रकारचा हा जास्वंदीचा आहे, पण हा गडद लाल प्रकार आहे. खूप छान दिसतो देवांना घातल्यावर. तुम्हाला देवपूजा झाली की मी दाखवते. आता मी नाश्त्यासाठी ओट्स घेत आहे. हे ओट्स एक स्कूप स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे. इतकं माझ्यासाठी 1-2 स्कूप माझ्यासाठी खूप होतंय. त्यात दूध आणि घातलं ना भरपूर होतंय. हे मी 1-2 मिनटं असंच दुधामध्ये ठेवणार आहे, गरम दुधामध्ये भिजवत. म्हणजे थोडंसं सॉफ्ट झालं की खाण्यासाठी कसं आपल्याला पण छान वाटतं ना. त्यामुळं तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे असलं तर तुम्ही फ्रूटसुद्धा घालू शकता. बनाना, नंतर ना ॲपल, स्ट्रॉबेरी किंवा मधसुद्धा घालू शकता. ते सुद्धा छान वाटतं. पण मला हे न काही घालता असं दुधासोबत नुसतं खायला आवडतं, त्यामुळे मी असंच खाते. की ही फुलं गजऱ्याची निघालेली आहेत. आता ह्याचा मी गजरा करून घालणार आहे. तर तुम्हाला गजरा झाला की ते किती होतो हा पण दाखवते. आणि माझ्या घरात किती फुलं आहेत, म्हणजे किती फुलांची झाडं आहेत तेही मी तुम्हाला एका व्हिडिओत नक्की दाखवेन. काही जी फुलं काढली होती त्याचा गजरा हा इतका, असं 2 गजरे झालेत, एक मला आणि एक मम्मीला. मम्मीची देवपूजा झालेली आहे आणि अशा प्रकारे आमच्या घरात देवपूजा करते. इकडे अशी अगरबत्ती, रांगोळी तिचं सर्व झालेलं आहे. आणि सकाळ सकाळी देवपूजा झाली की असं प्रसन्न घर होतं. त्यामुळे आमच्या मम्मीला अशा प्रकारे देवपूजा करायला खूप आवडते. तुम्हाला कशी वाटली मम्मीने केलेली देवपूजा? जेवायला घेत आहे, तर बघूया काय काय. त्यामध्ये छोले, पालक पनीर आणि चपाती. आज हे माझं जेवण. तर स्वीटमध्ये श्रीखंड. तुम्हा सर्वांना आजचा हा ब्लॉग कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगावा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉगचं एंड मी इथेच करते आहे.